शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. 22 तारखेच्या वातावरणामध्ये आपल्याला दौंड तसेच करमाळा आणि कर्जतच्या काही भागात आपल्याला पावसाची शक्यता होती. तसंच श्रीगोंद्याच्या काही भागात आपल्याला होती. जर आपल्याला 22 तारखेच्या भागामध्ये आपल्याला पाऊस पडलेला दिसला असेल किंवा आपल्या भागात हलका मध्यम पाऊस झालेला असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा. आता बाकीच्या भागांमध्ये जर बघितलं तर अहिल्यानगरच्या बाकी भागांमध्ये फक्त वातावरण होतं, पावसाची शक्यता या ठिकाणी नव्हती. तर नाशिक भागातही पण बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला पावसाचे वातावरण होते, परंतु पावसाची शक्यता एकदम नाहीच्या बरोबर होती. तरी काही ठिकाणी आपल्याला तुरळक हलका बघायला मिळाला. आता साताऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला काही भागात आपण बघितलं तर 22 तारखेच्या वातावरणामध्ये पटणम, रहमतपूर आणि मायनी विटा या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता होती. तर काही भागात पाऊस पडलेला आहे तर काही भागात नाही. तर आपल्या भागात पाऊस पडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. तसंच आता या ठिकाणी जत मध्ये सुद्धा 22 तारखेच्या वातावरणामध्ये पाऊस होता. तर मित्रांनो, आता 23 तारखेच्या वातावरणामध्ये कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता असणार आहेत याचा एक आढावा आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला नक्कीच कळवा. आता मित्रांनो, ह्या आधी बऱ्याच 15 दिवस आधी आपण व्हिडिओ टाकलं होतं की 50 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याकडे येणार आहे. परंतु हे जे तापमान आहे, मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की राजस्थान आणि पाकिस्तानच्या काही भागात हे 50 डिग्री तापमान आपल्याला बघायला मिळेल. परंतु राजस्थानमध्ये नाही, पाकिस्तानच्या बऱ्याचशा भागामध्ये 50 ते 51 डिग्री तापमान आपल्याला बघायला मिळेल. परंतु आपल्या भागामध्ये हे जे वातावरण आहे 26, 27, 28 हे 3च दिवस आपल्याला एकदम जबरदस्त तापमान बघायला मिळणार आहे. आता 23 तारखेच्या वातावरणामध्ये पावसाची शक्यता कशी असणार आहे याचा एक आढावा आपण या ठिकाणी घेत आहोत. आणि त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची मोठी अपडेट आलेली आहे. चक्रीवादळ जे आहे ते आपल्याला कुठून कुठे जाणार आहे त्याची सुद्धा एक अपडेट महत्वाची जाणून घेणार आहोत. त्याआधी आपण 23 तारखेच्या वातावरणामध्ये बघणार आहोत पावसाची शक्यता कुठे आहे. दुपारनंतर बघितलं तर धाराशिव ते औसा, निलंगा, शिरूरंतपाल तसेच या ठिकाणी उदगीरच्या काही भागात आणि लातूरमध्ये अंबेजोगाईच्या काही भागात आपल्याला वातावरण होईल. तर काही भागात पावसाची शक्यता आहे, परंतु एकदम कमी प्रमाणामध्ये हा पाऊस जो आहे तो आपल्याला 23 तारखेला बघायला मिळत आहे. 23 तारखेचं वातावरण आहे. तसं सिंधुदुर्ग, कोल्हापूर आहे, रत्नागिरी आहे, मुंबईच्या काही भागापर्यंत आपल्याला फक्त वातावरण बघायला मिळणार आहे, परंतु पावसाची शक्यता आपल्याला संध्याकाळनंतर आहे. आता तोच पाऊस आपल्याला या ठिकाणी संध्याकाळी विटा, मायनी या ठिकाणी रहमतपूरच्या काही भागात आणि सांगोली, पंढरपूरच्या काही भागात हा पाऊस आपल्याला संध्याकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगलीच्या भागामध्ये हलक्या हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. कारण वारे वाहत असल्यामुळे आपल्याला जे पावसाचं वातावरण आहे ते फक्त आपल्याला वातावरण बघायला मिळतं, ढगाळ वातावरण बघायला मिळतं, परंतु पावसाची शक्यता आपल्याला एकदम नाहीच्या बरोबर आपल्याला बघायला मिळत आहे. तसंच सातारामध्ये तीच परिस्थिती आहे. या ठिकाणी पुण्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर पुण्याच्या बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला भोर आहे, सासवड, जेजुरी, लोणंद, फलटण या बारामती या ठिकाणी फक्त वातावरण या ठिकाणी बघायला मिळत आहे. पावसाची शक्यता एकदम नाहीच्या बरोबर आपल्याला बघायला मिळत आहे. खूप गरमीचं वातावरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. तसंच आपल्याला या ठिकाणी धाराशिव, लातूर, महतपूर, उदगीर या ठिकाणी सुद्धा हेच वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. बाकी भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरणाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. त्यानंतर आणखी बदल कोणकोणत्या भागात आहे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर त्याच नंतर संध्याकाळी पुन्हा एकदा मोठा बदल होईल आणि त्या बदलामध्ये आणखी पाऊस वाढणार आहे. तर मायनी आणि सांगोले, पंढरपूरच्या काही भागात आपल्याला जतशंक इथपर्यंत आपल्याला जो पाऊस आहे थोडा जोरदार बघायला मिळत आहे. त्याचबरोबर आपल्याला कर्जत, करमाळा आणि परंडा, बार्शी, श्रीगोंदा हा जो पट्टा आहे तर या ठिकाणी आपल्याला थोडासा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाऊस आहे. हे जे वातावरण आहे आपण या ठिकाणी 23 तारखेचं वातावरण बघत आहोत. आणि त्यानंतर बाकी भागांमध्ये जर बघितलं तर अहिल्यानगर, शिरूर आहे, चाकण आहे, जुन्नर आहे, तसंच संगमेरचा भाग आहे, सिन्नर आहे, नाशिक आहे. इथे फक्त आपल्याला वातावरण बघायला मिळणार आहे. पाऊस झाला तर काही तुरळक ठिकाणी आपल्याला एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. कारण जोपर्यंत आपल्याला समुद्राकडून वारे वाहत आहे, वाऱ्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे पावसाचं जे प्रमाण आहे ते आपल्याला एकदम कमी प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. जोपर्यंत पोषक वातावरण पावसाचं होत नाही तोपर्यंत आपल्याला जोरदार पाऊस जो आहे तो बघायला मिळणार नाही. कर्जत, करमाळा, बार्शी, परंडा आणि भौम या ठिकाणी आपल्याला थोडासा जोरदार पाऊस संध्याकाळी आणि रात्रीच्या वातावरणामध्ये बघायला मिळत आहे. तसंच सांगोलीच्या काही भागात, सोलापूरच्या काही भागात आपल्याला याचा परिणाम आणि या ठिकाणी सांगलीच्या काही भागात आपल्याला याचा हलका परिणाम बघायला मिळणार आहे. त्याच नंतर आपल्याला रात्रीचं वातावरण जर बघितलं तर
आपल्याला बीडच्या काही भागात आणि परभणी आणि नांदेडच्या काही भागात आपल्याला हलका पाऊस पडण्याची शक्यता मध्यरात्री वर्तवली जाऊ शकते, शक्यता कमी आहे. त्यानंतर आपण 24 तारखेचं वातावरण बघणार आहोत. 24 तारखेला मध्यरात्री जर बघितलं तर बिदरमध्ये आपल्याला आणि लातूरच्या काही भागात म्हणजे तिथे शिरूर अंतपाल आहे, निलंगा आहे, औसा आहे आणि सोलापूर आहे. या ठिकाणी आपल्याला मध्यरात्री 24 तारखेला पहाटेच्या स्वरूपात हा पाऊस बघायला मिळत आहे. 23 तारखेची मध्यरात्र आणि 24 तारखेची पहाट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा सकाळच्या वातावरणामध्ये रत्नागिरी जवळ एक कमी दाबाचं क्षेत्र बघायला मिळेल, तर तिथे आपल्याला किनारपट्टीला पाऊस मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतो. आता 24 तारखेच्या वातावरणामध्ये आपण बघूया, कारण 24 तारखेच्या 23 आणि 24चं हे वातावरण आधीच जे हवामान आहे ते आधीच बनवण्यात आलं होतं, परंतु यामध्ये काही बदल होतो. त्यामुळे आपल्याला वारंवार त्याची जे बदलचं लोकेशन आहे ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न असतो. 24 तारखेला जर बघितलं तर आपल्याला बेळगाव आणि कर्नाटका तसेच कोल्हापूरच्या काही भागात आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे. तसंच नाशिक संगमेरच्या काही भागात जर बघितलं तर फक्त वातावरण बघायला मिळत आहे, पावसाचं प्रमाण या ठिकाणी नाहीये. कारण या ठिकाणी जोपर्यंत वारे वाहत आहे अरबी समुद्राकडून जोरदार, तोपर्यंत आपल्याला पावसाची शक्यता आणि पावसाचं जे पोषक वातावरण आहे ते आपल्याला बघायला मिळत नाही. आणि त्यानंतर आता जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता कशी असू शकते, आता याच्यामध्ये नवीन एक मोठी अपडेट आलेली आहे. त्याचं रूपांतर आता हे जे वारे वाहत आहे त्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये त्याचं प्रमाण बघायला मिळालं, कारण पाऊस जो आहे तो उशिरा होत आहे. त्यानंतर 4 ते 5 तारखेला जर बघितलं जून महिन्याच्या, तर आपल्याला एक बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लोन सुरू होताना बघायला मिळत आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो बंगालच्या खाडीमध्ये आपल्याला या ठिकाणी सायक्लोन बघायला मिळत आहे. मग तेच चक्रीवादळ आपल्याला पुढे थोडंसं तीव्र होताना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो चक्रकार परिस्थिती, पूर्ण चक्रीवादळ या ठिकाणी याला म्हणता येत नाही. चक्रीवादळ जे असतं, ज्या चक्रीवादळाचा जो स्पीड असतो तो आपल्याला साधारणतः या ठिकाणी 60 अंश या ठिकाणी 60 प्रति तास किलोमीटर याप्रमाणे पुढे जर गेला तर या चक्रीवादळाला लिगल नाव या ठिकाणी दिलं जातं. परंतु आता हे जे सायक्लोन आहे एकदम सिंपल आहे आणि त्याचं प्रमाण जर पुढे वाढलं तर याला सायक्लोनला काहीतरी नाव दिलं जातं सरकारकडून. आता या ठिकाणी वारे वाहत असल्यामुळे हे सायक्लोन या ठिकाणी तयार झालेलं आहे. हे जे वातावरण आहे, हा जो टाइम आहे, हा टाइम आपल्याला जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याचा आहे. म्हणजे साधारणतः ही तारीख आहे 6 ते 7 तारखेला हे वातावरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आणि तोपर्यंत बाकी भागांमध्ये जर बघितलं महाराष्ट्राच्या काही बऱ्याचशा भागांमध्ये, तर आपल्याला वाऱ्याचं प्रमाण जे आहे 15 ते 20 प्रति तास किलोमीटर याप्रमाणे आपल्याला वारे वाहताना बघायला मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला पावसाचे जे प्रमाण आहे ते पूर्णपणे कमजोर या ठिकाणी बघायला मिळत आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो वाऱ्याचं जे प्रमाण आहे बऱ्याचशा भागात आपल्याला 20 ते 25 प्रति तास किलोमीटर याप्रमाणे बघायला मिळू शकतं. आणि जो पाऊस आहे तो एकदम नाहीच्या बरोबरच आहे, फक्त वातावरण या ठिकाणी दाखवत आहे. परंतु पाऊस या ठिकाणी आपल्याला पहिल्या आठवड्यात म्हणजे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळत नाही. आपण या ठिकाणी बघू शकतो आणि पूर्ण अरबी समुद्रातून हे वारे वाहताना बघायला मिळत आहे. जर ह्या सायक्लोनचं मोठं रूपांतर चक्रीवादळामध्ये जर झालं, या कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात रूपांतर झालं, तर पुढे पावसाची स्थिती आपल्याला सांगता येईल. आता मित्रांनो, आपण ही सिच्युएशन बघितलेली आहे. 24 तारखेपर्यंत पावसाची शक्यता कशी आहे आणि त्याचबरोबर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची स्थिती कशी असणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. जर यामध्ये पुन्हा काही बदल झाला तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.